मुलांनो, आपण मीन काढायच्या 3 मेथड्स पाहिल्या. आता आपण पुढचा टॉपिक पाहणार आहोत, तो आहे मीडियन. प्रीवियस स्टँडर्ड मध्ये पण आपण मीडियन काढला होता, पण प्रीवियस स्टँडर्ड मध्ये आपल्याला जो गिवन डाटा होता दे आर अनग्रुप्ड, म्हणजे फक्त सिंपल डाटा होता. मग त्यावेळेस आपण काय करायचं मुलांनो, गिवन डाटा असेंडिंग ऑर्डरनी मांडायचो आणि मिडल टर्म वी कन्सिडर ॲज अ मीडियन. It's very simple. If given data arranged in ascending order, then the middle term we consider as a median. हे सोपं होतं. ज्यावेळेस नंबर ऑड असायचे त्यावेळेस आपल्याला मिडल टर्म मिळायची, पण जर नंबर इवन असायचे त्यावेळेस आपण कुठला फॉर्म्युला वापरायचो? लेट्स सी. इफ गिवन डाटा हॅज इवन नंबर, म्हणजे आपल्याला जे काही नंबर्स दिलेत ते समजा 14 असले असते, म्हणजे आपण ते 14 नंबर असेंडिंग ऑर्डरनी अरेंज करणार आणि मग आपण काय करायचो, मीडियन साठी कुठला फॉर्म्युला वापरायचो त्यावेळेस? मीडियन इज इक्वल टू n अपॉन टूथ टर्म प्लस n प्लस 2 अपॉन टूथ टर्म डिवायडेड बाय 2. ठीक आहे, आणि मग आपण मीडियन काढायचो. ऑड असेल तर सोपं असायचं. इफ गिवन डाटा हॅज ऑड नंबर्स, म्हणजे दिलेले नंबर जो डाटा दिलाय त्याचं काउंटिंग केल्यानंतर जे नंबर आहे त्याचं ऑड असले असते तर आपण मीडियन काढण्यासाठी काय करायचो? सो मीडियन इज इक्वल टू n प्लस 1 अपॉन टूथ टर्म. ओके, जर समजा आपला डाटा 14 असला असता, 14 असल्यावर आपल्याला एक्झॅक्टली मिडल टर्म मिळणार नाही. अशा वेळी आपण काय करायचो? 14 हाफ ऑफ 14 इज 7. ओके, 14 प्लस 2 16 डिवायडेड बाय 2 8, म्हणजे 7th टर्म प्लस 8th टर्म डिवायडेड बाय 2. अशा प्रकाराने जे आन्सर यायचं दॅट इज अवर मीडियन. समजते? आपण 7th टर्मची व्हॅल्यू लिहायचो इथं जी काय असेल, इथे 8th टर्मची व्हॅल्यू लिहायचो, त्या दोन्ही टर्मची सम करायचो डिवायडेड बाय 2 करायचो अँड दॅट इज अवर रिक्वायर्ड मीडियन इफ गिवन डेटा हॅज इवन नंबर्स. आणि जर ऑड असायचे, यू नो दॅट ऑड असेल तर आपल्याला एक्झॅक्टली मिड पॉईंट मिळू शकतो. मग त्यावेळेस सिंपल होतं. इफ गिवन डेटा हॅज ऑड नंबर समजा 15 असला असता, गिवन डेटा काउंटिंग केल्यानंतर 15 भरला असता, तो 15 प्लस 1 16 अपॉन 2, 16 अपॉन 2 इज 8. दॅट इज द 8th टर्म. मी असेंडिंग ऑर्डरने ऑलरेडी लिहिलेलं असायचं, मग तुम्ही काउंटिंग करायचे 1 2 3 4 5 6 7 8. 8 टर्म जी असेल दॅट इज युअर मीडियन. हे पॉसिबल होतं, डाटा लिमिटेड असायचा. पण जर समजा खूप नंबरचा डाटा असेल, मोर दॅन 100 मोर दॅन 1000 असेल, ॲट दॅट टाइम दिस मेथड इज नॉट युजफुल. ॲट दॅट टाइम वी हॅव टू कन्वर्ट धिस डाटा इन टू द ग्रुप. Okay, we arrange this data in a group and with the help of group we find the median by using the formula median is equal to L plus n upon 2 minus CF upon F into H. याच्यातली प्रत्येक टर्म मी तुम्हाला समजून सांगते. L म्हणजे लोअर लिमिट ऑफ मीडियन क्लास. ज्यावेळेस आपण डाटा अरेंज करू ॲट दॅट टाइम वी हॅव टू चूज द मीडियन क्लास. कुठला मीडियन क्लास असेल, कसा चूज करायचा हे मी तुम्हाला एक्झाम्पलमध्ये क्लिअर सांगेलच. त्याच्यानंतर जो क्लास आपण मीडियन क्लास म्हणून कन्सिडर करायचो त्या क्लासचं लोअर लिमिट वी कन्सिडर ॲज अ L. ओके, आता लक्षात घ्या, मीडियन काढताना आपल्याला क्लास नेहमी कंटिन्यू लागणार आहे. जर नॉन कंटिन्यू क्लास असतील तर वी हॅव टू कन्वर्ट देम इन टू द कंटिन्यू. असं एक एक्झाम्पल आपण पाहूयात, म्हणजे तुम्हाला नॉन कंटिन्यू क्लासचे कंटिन्यू क्लास कसे करायचे ते पण तुम्हाला क्लिअर होईल. नंतर n म्हणजे सिग्मा fi, समेशन ऑफ fi, दॅट इज सम ऑफ ऑल फ्रिक्वेन्सी. आपण इथे n म्हणणार आहोत त्याला. नंतर आहे CF स्टँड फॉर कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ऑफ द क्लास प्रिसिडिंग द मीडियन क्लास. जो क्लास आपण मीडियन क्लास म्हणून कन्सिडर करणार आहोत त्याच्या वरच्या क्लासची प्रिसिडिंग कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी वी कन्सिडर ॲज अ CF. त्याच्यानंतर आहे फ्रिक्वेन्सी ऑफ द मीडियन क्लास. मग इथं हा F जो कन्सिडर करणार आहेत, मीडियन क्लासची फ्रिक्वेन्सी ॲज F घ्यायची आहे, मीडियन क्लासच्या वरच्या क्लासची कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ॲज अ CF आपण घेणार आहोत. आणि लास्ट पॉईंट आहे H इज द विड्थ ऑफ द मीडियन क्लास. ओके, सो बाय युझिंग दिस फॉर्म्युला वी सॉल्व द एक्झाम्पल. सो लेट्स सी द प्रॅक्टिस सेट 6.2. So let's start the first example of practice set 6.2. काय दिलेलं आहे? The following table shows the classification of number of workers and the number of hours they work in a software company. Find the median of the number of hours they work. median काढायचा आहे. आधी गिवन समजून घेऊया. डेली नंबर ऑफ आवर्स 8 to 10 hours, 10 to 12 hours, 12 to 14 hours, 14 to 16 hours. These are the hours. And number of workers 8 to 10 hours वर्क करणारे किती वर्कर आहेत? 150. 10 to 12 hours वर्क करणारे वर्कर आहेत 500. 12 to 14 hours वर्क करणारे आहेत 300 वर्कर्स आणि 14 to 16 hour वर्क करणारे वर्कर आहे 50. ओके,
आता हे तुम्हाला दिलेलं आहे, इथं ऑब्झर्व करा क्लास ऑलरेडी कंटिन्यू आहेत. हे प्रत्येक वेळेस पाहत जा, जर क्लास कंटिन्यू नसेल तर तुमचा आणखी एक कॉलम वाढणार आहे कंटिन्यू क्लासचा, पण ह्या एक्झाम्पलमध्ये क्लास कंटिन्यू आहेत. याच्यामध्ये मेनली 3च कॉलम येतात. पहिला असतो क्लास, जर क्लास कंटिन्यू नसतील तर आणखी एक कॉलम वाढतो, सो दिस इज अ क्लास. पुढचा असतो फ्रिक्वेन्सी, त्याच्यानंतर असतो कम्युनिटी फ्रिक्वेन्सी. आपण जी कम्युनिटी फ्रिक्वेन्सी इथे वापरणार आहोत ती असणार आहे लेस दॅन टाईप. कम्युनिटी फ्रिक्वेन्सी 2 प्रकाराने लिहितात, लेस दॅन टाईप अँड मोर दॅन टाईप, पण आपण इथे वापरणार आहोत लेस दॅन टाईप. सो लेट्स सी. आता स्टेप बाय स्टेप समजून घ्या, मी प्रत्येक स्टेप तुम्हाला प्रॉपर एक्सप्लेन करतेच आहे. आता मी सगळ्यात पहिल्यांदा क्लासेस लिहिले, ठीक आहे. प्रत्येक क्लासची आपण फ्रिक्वेन्सी लिहूयात. पहिल्या क्लासची फ्रिक्वेन्सी आहे 150, दुसऱ्या क्लासची फ्रिक्वेन्सी आहे 500, थर्ड क्लासची फ्रिक्वेन्सी आहे 200 अँड लास्ट क्लासची फ्रिक्वेन्सी आहे 50. ओके. आता आपल्याला इकडे सिग्मा fi करावा लागणार आहे, ज्याला आपण n म्हणणार आहोत. काय म्हणणार आहोत? n. आपण इथेच पाहिलं n इज इक्वल टू टोटल फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. आता इथून पुढे सिग्मा fi ऐवजी मी डायरेक्ट n लिहित जाणार आहे. सो वी हॅव टू ॲड दीज ऑल 0, दिस ऑल 0. here 5 plus 5 10, carry 1, 5 plus 1 6 plus 1 7 plus 3 10. so here n is equal to 1000. आता लक्षात घ्या, हे सगळं तुम्हाला प्रॉपरली लिहावं लागणार आहे. n is equal to 1000. ठीक आहे. आता कम्युनिटी फ्रिक्वेन्सी घ्यायची. कम्युनिटिव्ह फ्रिक्वेन्सी कशी घेतात? इथे आपल्याला लेस दॅन टाईप वापरायची आहे. पहा, फर्स्ट फ्रिक्वेन्सी ॲज इट इज करायची, मग फर्स्ट फ्रिक्वेन्सी आणि सेकंड फ्रिक्वेन्सी यांची ॲडिशन करून इथे लिहायची. सो किती येणार? 150 प्लस 500 इज इक्वल टू 650. नाव 650 प्लस 300 इट इज 950. 950 प्लस 50 इट इज 1000. ओके. लक्षात घ्या, टोटल फ्रिक्वेन्सी आणि ही सेम येते, कारण आपण ॲडच करत गेलोय ना. हे कळलं तुम्हाला? आता पुढची स्टेप असते, परत एकदा रिमाइंड करूयात आपण काय काय केलं. क्लासेस लिहिले, क्लास ऑलरेडी कंटिन्यू होते, त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी लिहिली, फ्रिक्वेन्सीची सम केली. हियर वी डिनोट सम ऑफ ऑल फ्रिक्वेन्सी, दॅट इज अ टोटल फ्रिक्वेन्सी डिनोटेड बाय n इज इक्वल टू 1000. आता आपल्याला कम्युनिटी फ्रिक्वेन्सी लिहायची होती. कम्युनिटी फ्रिक्वेन्सी कशी लिहितात? ही लेस दॅन टाईप आहे, म्हणजे वरून खाली ॲडिशन करत येतो. अजून एक दुसऱ्या प्रकारची असती मोर दॅन टाईप, पण ठीक आहे, आता आपल्याला लेस दॅन टाईपच शिकायची, पण त्याच्यावरच कॉन्सन्ट्रेट करूयात. फर्स्ट फ्रिक्वेन्सी मी ॲज इट इज लिहिली. 150 मध्ये मी 500 ॲड केले, 650 मिळाले. 650 मध्ये मी 300 केले, 950 मिळाले. 950 मध्ये मी 50 ॲड केले, 1000 मिळाले. यू गेट द सेम वन. इथपर्यंत झालं. आता पुढची स्टेप काय करायची नीट समजून घ्या मुलांनो. तुम्ही n काढलाय, नाव यू हॅव टू फाइंड n अपॉन 2. n अपॉन 2 इज इक्वल टू 1000 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 500. आता n अपॉन 2 ची जी व्हॅल्यू असते ती व्हॅल्यू कम्युनिटी फ्रिक्वेन्सीच्या कॉलम मध्ये घेऊन जायची. ह्या 500 शी लेस दॅन टाईप कम्युनिटी फ्रिक्वेन्सी लिहिलेल्या कॉलम मध्ये n अपॉन 2 ची व्हॅल्यू ज्या ब्लॉक मध्ये बसेल, मग ती व्हॅल्यू कशी असेल? ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. म्हणजे तुम्हाला ह्या कॉलम मध्ये 500 शोधायचे नाही दिसणार. 500 नसतील तर ग्रेटर दॅन ऑर नियरेस्ट नंबर घ्यायचा आहे 500 चा. आर यू गेटिंग माय पॉइंट? एक्झॅक्टली 500 दिसले तर इट्स ओके, पण जर 500 नाही दिसले तर नियरेस्ट पण ग्रेटर दॅन नंबर घ्यायचा आहे. मग 500 चा नियरेस्ट ग्रेटर दॅन नंबर कोण आहे? 150 खूप लांब आहे, 950 तो खूपच लहान आहे, 1000 इट्स व्हेरी लॉंग. मग याच्या नियरेस्ट पण थोडासा ग्रेटर 650. मग इथे तुमची n अपॉन 2 ची व्हॅल्यू फिट होऊ शकते. काय केलं समजून घ्या. मी n शोधला, n नंतर हाफ ऑफ n केला, हाफ ऑफ n ची व्हॅल्यू आली 500. ह्या 500 साठी आपल्याला एक मेडन, हे सगळं आपण कशासाठी करतोय? मेडन क्लास शोधण्यासाठी. मग मेडन क्लास शोधण्यासाठी n अपॉन 2 ची व्हॅल्यू कम्युनिटिव्ह फ्रिक्वेन्सी मध्ये अशा ब्लॉक मध्ये ठेवायची की ज्या ब्लॉक मध्ये n अपॉन 2 किंवा नियरेस्ट ग्रेटर नंबर असेल, दॅट इज 650. मग तुमचा हा क्लास मी कन्सिडर करणार मेडियन क्लास. समजलं? मेडियन क्लास रँडमली शोधायचा नाही. मेडियन क्लास शोधण्यासाठी आपण हेल्प घेतो n अपॉन 2 ची. n अपॉन 2 कम्युनिटी फ्रिक्वेन्सीच्या ज्या ब्लॉक मध्ये फिक्स बसतो त्या ब्लॉकशी रिलेटेड रो घ्यायचा, दॅट इज युअर मेडियन क्लास. आपला n अपॉन 2 होता 500 फिट झाला इथे. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही मेडियन क्लास शोधला. सो आता तुम्हाला पहिल्यांदा लिहावे लागेल मेडियन क्लास. तुमचा मेडियन क्लास इज इक्वल टू 10 to 12.
मग मेडन क्लास मिळाल्यानंतर मेडन क्लासचं लोअर लिमिट वी कन्सिडर ॲज एल. सो एल इज इक्वल टू लोअर लिमिट ऑफ median class which is equal to 10. Therefore f is the frequency of median class. लक्षात घ्या, frequency of median class. median class ची frequency काय आहे? 500. Okay. Then CF म्हणजे cumulative frequency of the class preceding the median class. हा तुमचा median class. median classचा preceding class आहे 8 to 10 आणि त्याची कम्युनिटी फ्रिक्वेन्सी घ्यायची तुम्हाला ॲज अ CF. ही निवडणार तुम्ही CF. हा झाला तुमचा F आणि हा झाला तुमचा मेडियन क्लास. परत एकदा रिपीट करूयात. मेडियन क्लास सापडला. मेडियन क्लासची जी फ्रिक्वेन्सी यू कन्सिडर ॲज जस्ट F. मेडियन क्लासचा प्रिसिडिंग क्लास होता 8 to 10. त्या क्लासची कम्युनिटी फ्रिक्वेन्सी यू कन्सिडर ॲज अ CF. सो व्हॅल्यू ऑफ CF इज 150. Now you have to find H. H is the width of the median class, and you know that how to calculate the width of the class. Upper limit minus lower limit. Here 12 minus 10, it's 2. So width of the median class is 2. In this way we find the all things that we require to find the median. Now formula of the median is equal to L plus inside bracket n upon 2 minus CF upon F into H. So substitute the values. L lower limit of median class is 10 plus inside bracket value of n upon 2 जी मी आपण already calculate केलेली आहे. n upon 2 ची value होती 500. So we write here 500 minus CF cumulative frequency of the class preceding the median class is 150 upon frequency of the median class that is F is equal to 500 into H. H आहे 2. मुलांना एक गोष्ट लक्षात घ्या, फ्रिक्वेंटली मुलं ह्या चुका करतात. ज्यावेळेस फायनलला पेपर चेक केला जातो त्यावेळेस ह्या चुका मला बऱ्याचदा मुलांच्या पेपरमध्ये दिसलेल्या आहेत. घाई तर हा 500 कट करतात. त्यांना माहीत असतं कसं सोडवायचं, पण घाईमध्ये हे 500 कट करतात आणि नंतर रिअलाइज होतं ॲक्च्युली असं नाही व्हायला हवं होतं. आणि मोस्ट ऑफ टाइम्स हे क्वेश्चन पेपरच्या एंडिंगलाच आलेले असतात, त्यावेळेस तुम्ही घाईत असता. सो यू शुड टेक केअर फॉर दॅट. लेट्स सी. 10 plus inside bracket 500 minus 150 it is 350 divided by 500 into 2. Let's see, we minimize 2 ones are 2 twos are remaining 1 2 5s are 10 and 0. So what is the remaining? 10 plus 350 upon 250. Here 0 get cancelled. We minimize it with 5. So 10 plus 5 ने minimize करूया. 5 7s are 35. 5 5s are 25. 10 plus 5 divide करूयात. 5 1s are 5 remaining 2. Let's see. 5 1s are 5 remaining 2. 0 5 4s are 20. Therefore median is equal to 10 plus 1 11.4. सो आपल्याला मेडियन शोधायला लावला होता. मेडियनचं आन्सर आपण काढलं 11.4. पण कशासाठी होतं? फाइंड द मेडियन ऑफ द नंबर ऑफ आवर्स दे वर्क. देअरफॉर वी राइट हियर मेडियन ऑफ नंबर ऑफ आवर्स दे वर्क इज 11.4 आवर. ओके, सिंपल असतं. फक्त तुम्हाला 2-3 गोष्टींची काळजी घ्यावी लागते. एक तर क्लास कंटिन्यू ठेवायचे, त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही सगळ्या फ्रिक्वेन्सीची सम कराल आणि त्याचा हाफ कराल. सम ऑफ फ्रिक्वेन्सी आता इथून पुढे आपण एन डिनोट करणार आहोत. हाफ ऑफ एन अपॉन 2 हे तुम्हाला मेडियन क्लास शोधण्यासाठी मदत करणार आहे. एन अपॉन 2 तुम्ही कम्युनिटी फ्रिक्वेन्सीच्या कॉलममध्ये घेऊन जायचं. एन अपॉन 2 ची जी व्हॅल्यू एक्झॅक्टली ती तुम्हाला दिसली तर इट्स ओके. जर नाही दिसली तर तिच्यापेक्षा ग्रेटर आणि नियरेस्ट कम्युनिटी फ्रिक्वेन्सी तुम्हाला शोधायची, ती जिथे फिट होते. एन अपॉन 2 आपल्या इथे फिट होत आहे, मग त्याच्याशी रिलेटेड जो क्लास असतो तो क्लास तुमचा मेडियन क्लास. एकदा तुम्हाला मेडियन क्लास सापडला तर तुम्हाला एलची व्हॅल्यू शोधता येते, CF शोधता येतो, F शोधता येतो. ओके, सो सेकंड एक्झाम्पल पाहूया मुलांना आपण. The frequency distribution table shows the number of mango trees in a group and their age of mangoes. Find the median of data. इथे काय दिलेत? नंबर ऑफ मँगोज अँड नंबर ऑफ ट्रीज.
म्हणजे 50 to 100 मँगोज किती ट्रीला आले? 33 ट्रीला. 100 to 150 मँगोज 30 ट्रीला. 150 to 200 मँगोज 90 ट्री. 200 to 250 मँगोज 80 ट्री. 250 to 300 मँगोज 17 ट्रीज. ओके, आता आपल्याला याचं शोधायचं मीडियन. तीच प्रोसिजर वापरणार आहोत. क्लास कंटिन्यू आहेत 50 to 100, 100 to 150, 150 to 200 and so on. Here class are continuous. So no tension. We write the class. So our classes are 50 to 100, here 100 to 150, 150 to 200, 200 to 250, last one 250 to 300. ओके, क्लास लिहितानाच अंदाज येऊन जातो, क्लासची विड्थ कळून जाते. क्लासची विड्थ आहे 50. सो फ्रिक्वेन्सीज लिहूयात आपण. 33, 30, 90, 80 and 17. सो n इज इक्वल टू टोटल फ्रिक्वेन्सी. आता आपण इथे n वापरणार आहोत कारण आपल्याला एक्झाम्पल मध्ये सुद्धा, कारण आता आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये n/2 वापरायचा आहे. सो n इज द टोटल फ्रिक्वेन्सी, दॅट इज अ सिग्मा fi. सो 3 + 7 10, हियर 0 कॅरी 1, 1 + 1 2, 2 + 8 10, 10 + 9 19, 19 + 3 22, 22 + 3 25. सो n ची व्हॅल्यू आली 250, म्हणजे सिग्मा fi आला आपला 250. ठीक आहे, आता आपण कम्युनिटी फ्रिक्वेन्सी घेऊयात. कम्युनिटी फ्रिक्वेन्सी आपण लेस दॅन टाईपची वापरतोय. 33 ॲज इट इज. 33 + 30 इट्स 63. 63 + 90 इज 153. 153 + 80, here 3 is as it is. 8 + 5 13, carry 1, here 233. 233 + 17, that is the 250. ओके, सेम आला. म्हणजे तुमच्या ह्या ॲडिशन काढलेल्या कम्युनिटी फ्रिक्वेन्सी करेक्ट आहेत. आता पहा काय काय लागतं आपल्याला. n ची व्हॅल्यू आली आहे 250. तुम्हाला n/2 लागणार आहे, दॅट इज द 250/2, दॅट इज 125. n/2 तुम्हाला लागतो मिडियन क्लास शोधण्यासाठी. आता काय करायचंय, n/2 ची व्हॅल्यू आली 125. कम्युनिटिव्ह फ्रिक्वेन्सीच्या कॉलममध्ये यायचंय आणि अशी कम्युनिटिव्ह फ्रिक्वेन्सी शोधायची आहे की जी greater than or equal to 125, not too much greater than, nearest greater than पाहिजे आपल्याला. 33, 63 are very low frequencies. मग 233 greater आहे खूप. 125 is nearest greater कम्युनिटी फ्रिक्वेन्सी आहे 153. म्हणजे n/2 चा ग्रेटेस्ट और इक्वल टू कम्युनिटी फ्रिक्वेन्सी असणार आहे 153. ती इक्वल टू तर नाहीये, पण ग्रेटेस्ट आहे आणि खूप नियरेस्ट आहे. दॅट्स वाय ही कम्युनिटी फ्रिक्वेन्सी आपण चूज करणार आहोत आणि याच्याशी रिलेटेड असलेला क्लास आपला होणार आहे मीडियन क्लास. ओके, इन दिस वे विथ द हेल्प ऑफ n/2 यू फाइंड द मीडियन क्लास. समजलं? आता तुम्हाला मीडियन क्लास कळलेला आहे. सो वी राईट हियर मीडियन क्लास इज इक्वल टू 150 to 200. L is equal to lower limit of median class. आता मी डायरेक्ट लिहिते 150. त्याच्यानंतर median क्लासची जी फ्रिक्वेन्सी असते यू कन्सिडर इट ॲज f अँड द कम्युनिटी फ्रिक्वेन्सी प्रिसिडिंग द median क्लास. हा median क्लास याचा प्रिसिडिंग म्हणजे अगोदरचा जो क्लास आहे त्याची कम्युनिटी फ्रिक्वेन्सी यू कन्सिडर ॲज अ CF. सो median क्लासची फ्रिक्वेन्सी आहे 90. median क्लासचा प्रिसिडिंग क्लास आहे 100 to 150, त्याची कम्युनिटी फ्रिक्वेन्सी आहे 63. ओके, नाउ width of the median class. Width of the median class is equal to upper limit minus lower limit. 200 minus 150 is equal to 50. In this way we write all information. Now we have to write the formula. Median is equal to L plus inside bracket n/2 minus CF upon F into H. So let's substitute the values. L ची व्हॅल्यू आहे 150 प्लस n/2 ची व्हॅल्यू आहे 125 हियर मायनस कम्युनिटी फ्रिक्वेन्सी आहे 63 अपॉन फ्रिक्वेन्सी ऑफ द median क्लास आहे 90 इनटू विड्थ ऑफ द क्लास आहे 50. सो लेट्स सी 150 प्लस inside bracket, let's see, 5 minus 3 it's 2, 2 become 12, 1 becomes 0, 6 6 12 62 upon 90 into 50. 0 0 get cancelled, therefore 150 plus
5 2s are 10, carry 1, 6 5s are 30 plus 1, 31 divided by 310 divided by 9, which is equal to 150 plus, आपण 9 ने डिवाइड करूयात, 9 3s are 27, रिमेनिंग 4, 4 वर 0 ठेवला 40, 9 4s are 36, रिमेनिंग 4, अगेन 9 4s are 36, 34.44 येत जाईल. आपण एवढंच घेऊयात. सो आपण अप्रॉक्सिमेटली घेऊयात, कारण पुढे पण 448 जाणार आहे. याचा आन्सर येणार आहे 184.4. ओके, आपल्याला शोधायचं होतं मीडियन ऑफ डाटा. पण लक्षात घ्या, हे मँगोज आहेत. असे मँगो आपण एक्सप्रेस नाही करू शकत. 184.4 0.4चं मँगो कसं एक्सप्रेस करणार? सो वी हॅव टू टेक द राउंड अप. आपण कंप्लीट नंबर घेऊयात. सो वी राईट हियर median of given data is 184 mangoes. समजलं मुलांनो? Because this is number of mangoes and we take the complete number.